बातम्यांचं अर्धशतक. गृहराज्यमंत्र्यांनी घातलेला अजून एक धिंगाणा समोर आलाय. अनिल परबांची टीका. सचिन गायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना मंजूर केलाय. गायवळला शस्त्र परवाना देताना कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही, परबांचा आरोप. मुख्यमंत्र्यांची अडचण काय? योगेश कदमांसारखे त्यांना मंत्री का हवेत? अनिल परबांचा सवाल. तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची टीका. रामदास कदम बाम लावे आणि छमछम बारवाले म्हणून प्रसिद्ध असल्याची ही टीका. तर कदमांनी विशेष अधिकार वापरून गायवळला परवाना दिला, भास्कर जाधव यांचा आरोप. आपण गृहराज्यमंत्री झाल्यापासून एकाही गुन्हेगाराला परवाना दिलेला नाही. गायवळच्या शस्त्र परवाना आरोपांवरून योगेश कदमांची प्रतिक्रिया. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला परवाना देण्यासंदर्भात शिफारस केली नसल्याचंही स्पष्टीकरण. मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांकडून शस्त्र परवान्याची शिफारस. रामदास कदमांचा शस्त्र परवान्यावरून राम शिंदेंकडे अंगुली निर्देश. अनिल परबांकडून योगेश कदमांच्या बदनामीचा प्रयत्न. रामदास कदम यांचा आरोप. अनिल परबांना नोटीस पाठवणार असल्याचे रामदास कदम यांच्या आरोपानंतर प्रतिक्रिया. गुंड निलेश गायवळ अहमदाबादहून लंडनला पळून गेला, रोहित पवारांचा दावा. तर आमदार संतोष बांगर, तानाजी सावंत, राम शिंदेंनी गायवळला मदत केल्याचा पवारांचा आरोप. कुख्यात गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो भाजपकडून पोस्ट. तर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश गायवळचा व्हिडिओ देखील व्हायरल. पुण्यातले कुख्यात गुंड निलेश गायवळ राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल. गायवळचे राम शिंदेंसोबत संबंध असल्याचा रोहित पवारांनी केलेला आरोप. अनिल परब आणि रामदास कदम कुस्ती जरी खेळले तरी आपलं भलं होणार नाही. बच्चू कडू यांचा हक्क यात्रेतनं सरकारवर हल्लाबोल. या दोघांवर लक्ष घालण्यापेक्षा दिव्यांग आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, बच्चू कडूंचं आवाहन. राज्य शासनाच्या त्रिभाषा धोरण समितीबाबत मनसे आक्रमक. आडमार्गाने हिंदी लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आहोत हे लक्षात ठेवावं. त्रिभाषा धोरण समितीला पत्र लिहून मनसेचा आक्रमक पवित्रा. हरकती नोंदवण्यास केवळ 2च दिवस दिल्यानं मनसे आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामगिरीचा घेणार आढावा. उत्तर महाराष्ट्रामधील प्रमुख नेते, मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदे संभाजीनगरात. 10 तारखेला दुपारी 12 वाजता बूथ प्रमुखांचा मेळावा घेणार. महापालिका जिल्हा परिषद निवडणूक तयारीचा घेणार आढावा. अजित पवार पुन्हा एकदा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणूक रिंगणात. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज. आतापर्यंत 3 वेळा अजित पवार ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष. 11 ऑक्टोबर या अर्जाची शेवटची मुदत. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 410 कोटी 30 लाखांचा निधी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी वळवला. निधीचा वापर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या लाभार्थ्यांसाठी करण्याच्या सूचना. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबतच अपात्रतेवरही होणार सुनावणी. कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर खटला नमूद केला. ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामधून विक्रांत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा. विक्रांत जाधव यांच्याकडे उत्तर रत्नागिरी विभागाची जबाबदारी. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापला दिला मोठा दणका. उद्या शेकापचे अनेक दिग्गज भाजपत प्रवेश करणार. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ताकदीने लढवण्याचा निर्धार. कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह याची फिकीर न करता निवडणुकीच्या तयारीला लागावं, संजय काका पाटील यांची सूचना. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी काल दिवे लावून केली दिवाळी साजरी. कीर यांची भारत दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थिती. ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाकडून आझाद मैदानात आंदोलनाची हाक. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुणबी समाजाचे हजारो बांधव सहभागी. ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा. ओबीसी मंत्री अतुल सावेंसोबत बावनकुळेंच्या संयुक्त बैठकीत आदेश. वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, मंत्री बावनकुळेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अकोल्यात एकाची आत्महत्या. पातूर तालुक्यातील आलेगावमधील ओबीसी कार्यकर्ते विजय बोचरे यांनी बस स्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेलं पत्र ठेवलं व्हॉट्सअप स्टेटस. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात कोणाशे गावामध्ये 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. बंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. वाडगावामधील आरक्षणासाठीच्या आंदोलनात तरुण होते सहभागी.
वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकणकरांचा मोर्चा. चाकण ते आकुर्डी PMRDA असा 25 किलोमीटर मोर्चा. वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समितीकडून मोर्चाचं आयोजन. राज्यातील वीज कर्मचारी आजपासून 3 दिवस संपावर. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कंपनीची पुनर्रचना करण्याचा घाट. या विरोधात महावितरण, महापारेषण, महानिर्मित या तिन्ही वीज कंपन्यांमधले वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी आजपासून पुकारला संप. धुळ्यामध्ये विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलाय 3 दिवसीय संप. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कृती समितीच्या वतीने धरणं आंदोलन. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पुणे पोलीस आणि ATSची छापेमारी. देशविरोधी कारवाया करणाऱ्या या भागात लपल्याची माहिती. कोंढव्यातल्या छाप्यात ड्रग्ज सापडल्याची ही माहिती. गो गॅसच्या नागपुरातील कार्यालयावर तसंच गोदामावर आयकरची छापेमारी. व्यवसायासाठी आवश्यक काही परवान्यांची पूर्तता न केल्यामुळे कारवाई होत असल्याची माहिती. मुंबई आणि पुण्यातल्या कार्यालयातही चौकशी सुरू असल्याची माहिती. मध्य प्रदेशातील बालमृत्यू प्रकरणी पार्श्वभूमीवर वसई विरारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची तपासणी मोहीम सुरू. शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयातील औषध साठ्यामध्ये लहान मुलांच्या सिरपची तपासणी. कोल्ड्रिप कप सिरप नंतर आता अन्न औषध प्रशासन विभागाने रेस्पी फ्रेश TR या कप सिरपच्या खरेदी विक्री वापरावर प्रतिबंध लावला, कारण यात डायएथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा अहवाल. खोकल्याचं विषारी औषध बनवणारा कंपनी मालक रंगनाथन गोविंदनला चेन्नईतनं मध्य प्रदेशात पोलिसांनी केली अटक. श्री सन फार्मास्युटिकल कंपनीच्या खोकल्याच्या औषधाने 20 मुलांचा मृत्यू. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कर्मचाऱ्यांचे अधिकारी कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर. या 3 ऊर्जा कंपन्यांमध्ये सरकारकडून छुप्या पद्धतीने खासगीकरण केलं जात असल्याचा आरोप. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार. समिती मंदिराच्या शिखराचं जतन आणि संवर्धनाचा अभ्यास करणार. मुंबईतल्या दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन. मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभा. 11 ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहात प्रार्थना होणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनची आगामी त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार. मुंबई T20 लीग गव्हर्निंग काउन्सिलची निवडणूकही त्याच वेळी होणार. या निवडणुकीसाठी MCAकडून राज्याचे माजी निवडणूक आयुक्त JS सहारिया यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी. भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलवर गुन्हा दाखल. RPI जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढेवर गुन्हे दाखल. गंगापूरमधल्या गोळीबार प्रकरणी सुनील बागुलांचा पुतण्या आरोपी. निवृत्त न्यायाधीशांना डिजिटल अरेस्ट करून 31 लाखांना लुटला. अमरावतीमधल्या निवृत्त न्यायाधीशांना अटकेची भीती दाखवून लुटला. अमरावतीतल्या फ्रेझरपुरा भागात राहणाऱ्या 71 वर्षीय निवृत्त न्यायाधीशांना गंडा. जळगावात वॉशआउट कोमिंग ऑपरेशन. 84 अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात. हद्दपार, फरार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पहाटे एकाच वेळी मोठी मोहीम. बीडच्या शिरूरमधून 2 वेठबिगार आणि 8 बालकामगारांची सुटका. सगळे वेठबिगार आणि बालकामगार पालघर जिल्ह्यातले रहिवासी असल्याची माहिती. बालकामगारांना विधी सेवा प्राधिकरणाच्या संघटित कामगार सेलने केलं मुक्त. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदारांकडून अरेरावी. बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार. 33% कमी नुकसान. पंचनाम्यात दाखवलेल्या 1,500 शेतकऱ्यांना मिळणार नाही नुकसान भरपाई. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वच जिल्ह्यांना. भाजीपाला पीक पावसात खराब झाल्यानं उत्पन्न घटलं. 15 ते 16,000 किलो येणारा भाजीपाला आता 6 ते 7,000 किलोंवर. आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर गगनाला. लांबलेल्या पावसामुळे कोकणातल्या आंबा बागायतदारांची चिंता वाढली. परिणामी आंबा हंगाम किमान 30 ते 40 दिवस लांबण्याची शक्यता. पाऊस लांबल्यानं फटका हापूसच्या मोहर प्रक्रियेवर होऊ शकतो. तळ कोकणातील वेंगुर्ल्याच्या आरवली गावात पाणथळ भागात पांढऱ्या कमळाचा बहर. एखाद्या चादरीप्रमाणे अंथरल्यासारखे कमळांचे लांबच लांब मळे फुलल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. सोलापूरच्या बार्शीमध्ये बांधाच्या वादातनं 2 शेतकऱ्यांमधला वाद विकोपाला. रागातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची तब्बल 160 केळीची झाडं उद्ध्वस्त केल्याचा आरोप. अदखलपात्र गुन्हा दाखल. वाशिम अकोला महामार्गावरील मेडशी गावाजवळील हॉटेल जत्रा समोरून हैदराबादवरून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकची दुभाजकाला जोरदार धडक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सरन्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश किशोर तिवारी यांचं सदस्यत्व रद्द. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचा निर्णय. राकेश किशोर 2011 पासून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अस्थायी सदस्य.
केदारनाथ धामचे दरवाजे 23 ऑक्टोबरला बंद होणार. त्याआधी गर्दीचा नवा उच्चांक. आतापर्यंत 16,56,000 भाविकांनी केदारनाथाचं घेतलं दर्शन. मागील वर्षी संपूर्ण यात्रा काळात 16,52,000 भाविकांनी घेतलं होतं केदारनाथाचं दर्शन. फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्टियानो रोनाल्डो ठरला फुटबॉल विश्वातला पहिला अब्जाधीश. रोनाल्डोची एकूण मालमत्ता 11,500 कोटींवर. वेतन, बोनस आणि क्लबमधून मिळणारा पैसा वाढला. दीर्घकालीन प्रतिस्पर्धी लिओनेल मेसीला टाकलं मागे. या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप